नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे. कीवर्ड काय? अयोग्य आहे विधानामध्ये. पहिलं विधान आहे, अवबोध ही संवेदना नंतरची पायरी आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. संवेदना व अवबोध या दोन्ही मानसिक प्रक्रियांच्या आधारे अद्दीपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था ही होत आणि चौथा आहे, संवेदनेच्या अभावी अवबोध संभवतच नाही. तर 4 पर्याय आहेत. चुकीचं विधान विचारले आहे. अवबोध ही संवेदनेनंतरची पायरी आहे, हे विधान बरोबर आहे. आणि संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते, हे चुकीचं आहे. आणि संवेदना अवबोध मानसिक प्रक्रियांच्या आधार अद्दीपक ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था आहेत, हे पण बरोबर आहे. संवेदना आणि अवबोध मानसिक प्रक्रियांचा आधार आहे आणि संवेदनाच्या अभावी अवबोध संभवतच नाहीत. म्हणजे अवबोध होतच नाही. म्हणजे संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते, हे विधान चूक आहे. आता हे दोन्ही जर बघितलं तर संवेदनाच्या अभावी अवबोध संभवतच नाही, हे वाईस वर्सा आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. 61चं 2 चुकीचं आहे. 62मध्ये काय सांगितलं आहे बघा, वादक, गायक, नर्तक व इत्यादी कलाकार यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळंवेगळं आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? आता ह्या सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. वादक, गायक, नर्तक. स्वैर कल्पना म्हणजे काय असतात, तर त्या काल्पनिक असतात. व्यावहारिक कल्पना आणि पुनरुत्पादित कल्पना अशा कल्पनेचे प्रकार आहेत. तर सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत गायक, वादक, नर्तक, ह्या काय आहेत? सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. 63वा प्रश्न काय आहे पहा, शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो, हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? तर पहिलं विधान आहे, प्रतिमाची तीव्रता अनुभवाच्या उत्कटतेवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहोत ते यथार्थ, स्पष्ट, तपशीलवार असावे. तिसरं विधान आहे, विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना सांगताना चित्र, आकृती, प्रतिकृतीशी संबंध जोडून स्पष्ट कराव्यात. अशा पद्धतीनं ही 4 विधाने आहेत. योग्य नाही असं विचारलेलं आहे. प्रतिभा बोधनाचे शैक्षणिक महत्त्व सांगणारी विधाने योग्य नाही. तर आहे बघा, विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे, हे विधान योग्य नाही. आवश्यक आहे पाहिजे होतं. तिसरं 63चं 3 नंबर आहे येतं. आता 64 बघा, आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडते? पहिला आहे निरीक्षणातील दोष, दुसरा आहे ईशीन पूर्वग्रह, तिसरा आहे काकतालीय न्याय आणि चौथा आहे बघा इच्छानुगामी विचार. आता आपण काय करतो? गृहीत धरून चालतो. आपल्याला जे मनात घर करून देतं आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो, त्याला इच्छानुगामी विचार असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 65चं पहा, 65मध्ये बघा, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकास ही जलद होतो, असे टिमटिंब यांनी प्रतिपादन केले आहे. तर बघा, थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी प्रतिपादन केले आहे की ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकास सुद्धा काय होतो? 3ऱ्या वर्षापर्यंत झपाट्याने होते, असे थर्स्टन आणि थॉर्नडाईक यांनी सिद्ध केलेले आहे. स्किनर येणार नाही, टिचनर नाही, वुंट येणार नाही. वुंट यांनी लॅप्जिक येथे पहिली मानसशास्त्राची 1789 साली पहिली मानसशास्त्राची शाळा काढलेली आहे. आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती आहे पहा. आणि थर्स्टन व थॉर्नडाईक सांगतात की वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता, मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकास सुद्धा वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत
जलद होतो असं सांगितलेलं आहे पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. टिचनर यांच्या व्याख्या आहे 66च आहे बघा. शैशवावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कार्यक्षमतेच्या विकासावर अवलंबून असतात. यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही अशा पद्धतीने विचारलेलं आहे. थोड्याशा काय प्रिंटिंग मिस्टेक आहेत. पहिला आहे कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो. आणि चौथा आहे बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्य होत. तर योग्य नाही. तर कारक विकास हा जन्मानंतर सुरू होत नाही, तर गर्भावस्थेतच सुरू होतो. शैशवावस्थेतील व्यक्तीच्या हालचाली कारक या विकासावर अवलंबून असतात. यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. तर 2 नंबरचं कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो हे योग्य नाही, म्हणजे अयोग्य आहे. 67 बघा, खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही. आता इथं पण योग्य नाही विचारले. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. संवेदनाच्या उदाहरणामध्ये योग्य नाही विचारले. तर हे बरोबर आहे. वास घेऊन शोधून काढतात चोर. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यानंतर काय करतो आपण? रस संवेदना जागृत होतात आणि बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी कानावर पडतात. हे सगळ्या संवेदना आहेत. मग बेशुद्ध व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात का नाही? तर ती बेशुद्ध असते, होणारच नाही. त्यामुळे एक पर्याय 67चा बरोबर आहे. नंतर पहा 67 नंतर 68व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. तर 68मध्ये विचारलेलं आहे खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्याच्या योग्य क्रमाचा पर्याय कोणता? तर आता संबोध निर्मितीचा आपल्याला टप्पे विचारलेले आहेत. तर योग्य टप्पा काढायचा आहे. अ मध्ये सांगितलेलं आहे वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान. ब मध्ये सांगितले आहे त्याला अमूर्त स्वरूप देणे. क मध्ये सांगितलेलं आहे शब्द रूपाने संबोध व्यक्त करणे. आणि ड मध्ये सांगितले आहे आलं केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे. तर 68मध्ये बघा आपल्याला पहिल्यांदा अ बरोबर आहे की प्रत्यक्ष ज्ञान होतं वस्तूचं. नंतर आपल्याला काय आहे एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष आपण काय करतो? अलग करतो. आणि नंतर बघा अलग केलेल्या गुणविशेषावरून काय करतो आपण? सामान्यीकरण करतो. आणि नंतर काय करतो? त्याला अमूर्त स्वरूप देतो आणि लास्टला शब्दरूपाने काय करतो आपण? संबोध व्यक्त करतो. म्हणजे काय येणार आहे? अ, इ, ड, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. नंतर 69चं बघा काय येणार आहे? सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे वृद्धी. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? तर आता वृद्धी आणि विकास यांच्या फरकामध्ये ही व्याख्या आहे बघा. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे वृद्धी. ही विल्यम जेम्स यांनी केलेली व्याख्या आहे. आणि पुढला प्रश्न बघा एलिझाबेथ हॉरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. तर एक आहे परिपक्वता, दुसरी आहे नवक्षमता, तिसरा पर्याय आहे गुणविशेष, ते चौथा पर्याय आहे परिणाम. तर बघा एलिझाबेथ हॉरलॉक यांनी परिपक्वता या गोष्टीवर भर दिला आहे विकासाची संकल्पना मांडताना. 71चा बघा खालीलपैकी टिंब ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. तर सॉक्रेटिन उपपत्ती, अनुदिशन उपपत्ती, शिक्षक वर्तन उपपत्ती, गॅग्नेची उपपत्ती. तर शिक्षक वर्तन उपपत्ती ही सामान्य अध्ययन उपपत्ती आहे. 72व्या प्रश्नाचं बघा औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता टिंब आहे. तर बघा रचनावादी उपपत्तीचा औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये बघा जॉन डुई हा काय आहे? रचनावादी अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे 72चं 2. 73 बघा नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला काय म्हणतात? अनुवंशिकतेचा परागामित्वाचा नियम असे म्हणतात. आपण जे नियम अनुवंशाचे बघितलेत वैविध्याचा नियम, परागामित्वाचा नियम आणि असे 3 नियम बघितलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये काय सरासरीकडे झुकतात याला काय म्हणतात?
परागमित्वाचा नियम अनुशयतेचा काय सरासरीकडे अपत्यामध्ये आईवडिलांच्याकडे सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, त्याला काय म्हणलं जातं, परागमित्वाचा नियम असे म्हटलं जातं. 74चं बघा, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करण्याच्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला टिंबटिंब असे म्हणतात. तर व्यक्तिमत्व अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. 75चं आहे पहा, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते. उदाहरणार्थ, लाळ गाळणे हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते, त्यास टिंबटिंब म्हणतात. तर बघा, अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये स्किनर यांनी काय केलेले आहे, लाळ गाळणे हे वर्तन अभ्यासाची परिस्थिती निर्माण केली आहे. कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. तर ह्याला काय म्हणलं जातं, अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हटलं जातं. 76चं बघा, शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यामध्ये संक्रमित होत असताना जर विचार, सामान्यीकरण व तर्कानुसार या मानसिक प्रक्रियांचा अवलंब होत असेल तर अध्यापनाच्या या प्रकाराला टिंबटिंब असे म्हणतात. तर या अध्यापन अनुदेशन असे म्हटलं जातं. अभिसंधान नाही, संस्करण नाही, प्रशिक्षण सुद्धा नाही. तर विचार, सामान्यीकरण व तर्कानुसार मानसिक प्रक्रियाचा अवलंब होत असेल तर या अध्यापनाच्या प्रकाराला अनुदेशन असे म्हणतात. आपण अध्ययन, अनुदेशन, उपपत्ती, कोहलर, कोपका, वर्धारमर याच्यामध्ये आपण अनुदेशन ही संकल्पना पाहिलेली आहे. तर अनुदेशन येणार आहे 3, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. नंतर बघा, 77चं काय येणार आहे, शरीररचनेवर आधारित स्थूलदेही, सदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार टिंबटिंब यांनी मानले आहेत. तर बघा, ही क्रेशमर यांनी मांडलेले आहेत. काय आहे, स्थूलदेही, सदृढदेही व कृशदेही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार क्रेशमर यांनी मांडलेले आहेत. 78चं बघा, एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले. म्हणजे कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे. ही बॅगलेची सामान्यीकरण उपपत्ती आहे आणि थॉर्नडाईकची सुद्धा सामान्यीकरण उपपत्ती आहे. पण कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर बॅगले येणार आहे आपलं. इथं थॉर्नडाईक पण आहे, पण थॉर्नडाईक नाही येणार. तर संक्रमणाची उपपत्ती, सामान्यीकरण, कृती सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असेल तर बॅगले उत्तर येतं. 79चं खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? सत्ता, प्रेरणा, संपादन, मातृत्व आणि संलग्न गरज. तर बघा, ही गरज, ही मातृत्व गरज, ही प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. 80मध्ये काय सांगितलेलं आहे, तर तेवी व मेयर यांनी केलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकातील खालीलपैकी कोणता उपघटक समावेश नाही? तर आत्मविश्वास समाविष्ट आहे. विश्वासार्हता, नमूपक्रमशीलता, आत्मनियंत्रण हे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये तेवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय नाही, समाविष्ट नाही आत्मनियंत्रण. नंतर पुढला 81वा प्रश्न काय आहे पहा, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? प्रबोधक, समायोजन, परिवर्तन आणि प्रतिचार. तर प्रतिचारमध्ये काय होतं, भावना निर्माण उद्भवणाऱ्या कल्पना ही प्रतिचारमध्ये काय होतं, समाविष्ट होतं. नंतर बघा, पुढला प्रश्न आहे, काय आहे, तर 82वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? तर पहिला पर्याय, अध्यापन करीत असताना अशा अध्ययन प्रसंगाची निर्मिती करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला काय होणार आहे, वाव मिळणार आहे. अध्ययन अनुभवाची रचना करीत असताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. तर योग्य नाही. तर हे अनावश्यक हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळे आपलं इथंच उत्तर गावणार आहे पर्याय क्रमांक 2.
आणि तिसरा पर्याय आहे पहा, अध्ययनार्थ्याला असे अध्ययन अनुभव द्यावेत की त्याच्या भावना, कृती व विचार याचे एकसमयीकरण होईल. चौथा पर्याय आहे, अध्ययनाच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत. तर आपल्याला पर्याय क्रमांक 2लाच योग्य नाही हे आपल्याला काय केलं सापडलेलं आहे, उत्तर सापडलेलं आहे. 83चं बघा, अध्ययन क्रिया शोधा कठीणाच्या क्रमाने चढत जाणे, खालच्या पातळीवर अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम होतो. असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीची अध्ययन उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर बघा, गॅग्ने यांनी काय केलेले आहे, चढत्या श्रेणीची अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. त्यामुळं उत्तर काय येणार आहे, गॅग्ने. 84चं बघा, 84मध्ये सांगितलेले खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, सहिष्णुता इत्यादी सामाजिक गुणांचा विकास करणे हे आहेत. तर बघा, चर्चासत्र हे वगैरे विनिमय असेल तर सामूहिक अध्यापन पद्धती उत्तर येणार आहे. व्याख्यान पद्धतीमध्ये फक्त काय आहे, विद्यार्थ्याशी नाही, ती शिक्षक प्रधान आहे. घटक योजन पद्धती सुद्धा शिक्षक प्रधान आहे. आणि समवाय पद्धती तर सामूहिक अध्यापन पद्धती आपलं हे उत्तर येणार आहे. नंतर बघा, 85मध्ये काय सांगितलेलं आहे, मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी कोणत्या प्रोजेक्टच्या वर्गीकरणात बसतात? तर आता आपण ही चित्रे, शिल्पे काढणे ह्याच्यामध्ये आपण काय करतो, आस्वादात्मक प्रोजेक्ट आहेत हे. आस्वाद घेतो. सहल काढणे, सहलीचा निर्मिती नाही किंवा समस्या नाही किंवा कौशल्यसुद्धा सहलीमध्ये जाण्याला नाही. तर काय आहे, आपण त्या सहलीचा आस्वाद घेतो. 86चा आहे, खालीलपैकी कोणता पर्याय विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? तर आता विषम समायोजन तर परिस्थिती जुळवून घेतो हे समायोजन बरोबर आहे. परिस्थिती संवाद नसणे, वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे, तर शक्य आकांक्षा बाळगणे हे वैशिष्ट्य नाही विषम समायोजनाचं. नंतर 87चं पहा, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती काय करतात, आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाही, आमचे सारखा पाय खेचतात असे सांगत असतात. तेव्हा या प्रकारच्या संरक्षण यंत्रणेला काय होतं, तर विकृत श्रद्धा असं म्हटलं जातं. तादामे नाही, प्रतिपुरण नाही किंवा उदासीनता पण नाही, ह्याला म्हणलं जातं विकृत श्रद्धा. 88मध्ये काय म्हणलं जातं, काय आहे पहा, 88मध्ये आपल्या 88 प्रश्न आहे, मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळेस त्यास पुरोगामी म्हणतात. पूर्वीचे अनुभव नवीन अध्ययनाला अडथळा ठरतात त्यावेळेला त्याला म्हटलं जातं पुरोगामी. आणि प्रतिगमन काय होतं, पुरोपगामी म्हणतात. आणि प्रतिगामी निरोधन अडथळा ठरणारं असेल तर त्याला म्हटलं जातं. नंतर बघा, अनुभवाचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अनुभव मनावर रेंगाळत नाही, अनुभवाचा प्रत्यय पुन्हा येत नाही, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. अनुभवाचे पुनश्चरणमध्ये ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. 90मध्ये काय सांगितलेलं आहे, बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? तर शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे, अभ्यासक्रम लवचिक नसणे, आर्थिक विषमता असणे, कुटुंबात आईवडिलांची भांडणे होय. तर काय आहे, गुन्हेगारीकडे वळणे ही आर्थिक विषमता असणे हे आहे. थँक्यू. आपण बालमानसशास्त्राचे अशा पद्धतीने 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत.